तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बाही डिझाइन करणार आहोत। हे बघा, कट वर्क बाही डिझाइन आहे। पैठणी ब्लाउजवर करायची आहे, पण सेम अशीच डिझाइन करायची। आता ही मी बाही काढतो तशी काढून घेतली आहे आणि ब्लाउज पीसला बॉर्डर ही जॉईन करून घेतली आहे, कारण की माझ्याकडे कपडा कमी होता म्हणून मी ही जॉईन केलाय। मी कॅनव्हास घेतलाय, डबल फोल्ड केलाय। हा असा 2.5 इंच आहे। हे आपली जेवढी बाही दंडगेर आहे तेवढंच घ्यायचं आहे। हे थोडंसं मी जास्त घेतलं आधी, बघा 2.5 घेतलंय। इकडून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आता इथून आपण 1 इंचावर मार्किंग करायची, फोल्डच्या बाजूनी। फोल्ड इथे आहे आणि इकडून 2 इंच, इकडे पण तसंच करून घ्यायचं आहे। मार्किंग केले, कारण की इकडे बघा हा भाग पण 1 इंचाचा होणार, मग 2 इंचाची पट्टी होणार ही। हे आपण डबल फोल्ड मध्ये ठेवलंय म्हणून अशी 2 इंचाची। हे जे आपण बॉक्स केलंय ना, तसाच हा बॉक्स करून घ्यायचा आहे। असा 2 इंच आणि असा 1 इंच असं फोल्ड करायचं। इथून 1/2 इंच सोडायचंय, 1/2 म्हणजे एकदम थोडंच राऊंड शेप द्यायचा आहे। इकडून 1 इंच आणि असं 2 इंच असं करून घ्यायचं ही पट्टी, आणि मग असं फोल्ड करायचंय आणि हा शेप द्यायचा आहे। आणि आता हे कटिंग करून घ्यायचं। करूनच ठेवायचे, आधी असं मार्किंग करून घ्यायचं। आता हे कटिंग करून घ्यायचंय बरोबर। ओपन केल्यावर असं होणार। आता आपण हे उलट्या बाजूला प्रेस करून घ्यायचंय बॉर्डरला। हा मध्य आहे बघा, बॉर्डरचा मध्य काढायचा। बॉर्डरचा मध्य काढलाय। पण मध्य काढायचं। पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं। हे बघा, आपण प्रेस करून घेतलंय। हे बघा, याचा पण मध्य काढला। आता आपण अस्तरचा पण मध्य काढायचा आहे। आपण टाचण्या लावून घेतल्या तशा। आता आपण इथून शिलाई मारून घ्यायची।
आपण असं शिलाई मारून घेतली आहे. आधी आपण ह्या टाचण्या काढून टाकायच्या आहे. आता आपल्याला इथून असं थोडं पाव इंचावर कटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे मध्ये मध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बघा आपले कट वर्क बघा किती व्यवस्थित झाले. आता आपण आधी प्रेस करून घेऊया. हे बघा आपले प्रेस करून झालंय. आता आपण अस्तर आधी जॉईन करून घेऊया. मी हे नंतर कटिंग करते. आधी आपण लेस लावून घेऊया. तुम्ही अशीच डिझाईन ठेवली तरी चालेल. इथे मी कट वर्कला बारीक बॉर्डर लावते. फिरवायला आपल्याला ही बरी पडते. हे बघा आपली लेस लावून तयार झाली आहे. आता मी थोडीशी हे कटिंग करून घेते. एक्स्ट्रा मी थोडं एक्स्ट्रा ठेवून देते कारण की शिवेपर्यंत त्याचे धागे निघत जाणार आहे. हे बघा साधी आणि सोपी पद्धत आहे. बघायला पण खूप छान वाटते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.